ए नाग्या रक्की लवकर. अरे परवाच औषध मारलं होतं, टन मेलं का बघतोय. वावर आहे तर पावर आहे. हा खरं आहे बाबा तुझं. हॅलो जी राजवीर सूर्यवंशी बोलतोय. अहो नाही नाही, अहो मी कुठे येऊ तुमच्या गावात भाषण कराय. अहो हे आपसुकच दिलत, नाहीतर हे भाषण बिषण कुठलं जमतंय मला. चल अगं काय काय पिऊ, कुठनं आणलंस मला. तू वीरूला सावध करायला समजा अंग चावायला लागले बघ. हा अंग कमी चावलंय, तू कान जास्त चावल्याच रस्त्यानं. तर राहू दे, जा तुला जे काही सांगायचं ते सांग पटदिशी. अहो नाही, तुम्ही पृथ्वीला बोलवा भाषण करायला, त्याला राजकारणात जायचंय. नाहीतर तो काय आपला विषयच नाही ना. वीर्या काय झालं भावा, तुला लागलं तर ना. मला तर वाटते तुझ्या दिलावर जखम झाली असणार. काय ग, तू तर माझं तोंड बी बघणार नव्हतीस ना, आता तर पाय उरवून बसलीस की. ए मला काय हौस आहे म्हणून नाही बसली, तुझा जीव वाचवला ती बघ. काय जीव वाचवला, ती गाडी काय माझ्या अंगावर येत होती वे, फक्त स्पीड नव्हती एवढंच. ही भारी आहे, माणुसकीच्या नात्याने तुला वाचवलं ती वाचवलं, तरी बी तुझाच रेडा गाब ना का. हा रे माणुसकी, त्या शोना मॅम सोबतचे बॅनर लावताना कुठे गेली तुझी माणुसकी. ती अंकुशरावांच्या पोरीला विचार, मला काय विचारतोय. मी फक्त तुला जरा जपून राहाय सांगायला आले होते. ए जपून राहा म्हणजे कोण काय करणार आपल्या वीरूला. तू नुसतं नाव सांग, वन इंटिक वन बोक्कलीर करता गोळ्याच घालतो बघ एकेकाला. गोळ्या झाडणाऱ्या तो राजकारणात उतरलाय म्हणून म्हणते जरा जपून राहा. धमकी, आमच्या वीरूला धमकी. आता जपून राहायचं ना त्या कॉकटेलला आणि हिनं. ए मी फक्त हिचा मेसेज पोहोचवला, बाकी तुमचं तुम्ही बघा काय करायचं ती. तू काय कबूतर आहेस का तिचा मेसेज पोहोचवायला. तिला बोलू दे की. मी काय बोलणार, हे जे बोलतीय तेच मला म्हणायचं. ए तू म्हणूच नको काय. आता जपून राहायचं ना त्या कॉकटेलनं. आता कळलाच असेल त्याला आमच्या वाघाचा तडाखा. आमची सभा उधळायला आला होता, त्याच्यावर गुलाल उधळलाय आम्ही आज. आमचं विरुद्ध चांगला आहे तर चांगला आहे. शेरास हा यो 1.25 शेर आणि एका बुक्कीत करतोय दुश्मनाच देर. भाषण ऐकलंच असेल त्याचं. मग ही सगळं त्याला बोलू दे की, तू कशाला त्याची कोतवाली करतोयस. अय ते भाऊ आहे आपला, मला जी बोलायचं ना तीच ती बोलतोय. मग ही पण माझ्या बहिणीसारखी. हा दोघींनी बी एका दुरीत निघायचं. चल तू पण तुझ्या घरचा रस्ता धर चल. का रस्ता का तुझ्या बापाचा आहे वय. वय माझ्या बापात, हिच्या बापाचा आहे रस्ता. अंकुशरावांच्या टर्म मध्ये बांधला यो रस्ता. हा अंकुशरावांच्या टर्म मध्येच बांधला यो रस्ता, आणि त्याच टर्म मध्ये पैशांचा घोटाळा केला म्हणून माणसाने त्याला बाजूला केले. 3 टर्म फेल, तरी बी राहतोय उभा. पियू मागच्या 3 टर्म मध्ये ह्यांच्यापैकी कुणाला तरी पक्षानं आमदारकीचं तिकीट तरी दिलं होतं का ग.
नाही. नाही ना? ए बिनपदाचा कारभारी आहे आम्ही. रॉयल कारभार असतो आमचा. कळलं का? नाद करायचा नाही. 3 टर्म फेल. तुझ्या नादाला लागायचं पण नाहीये कुणाला. तुझी मदत करायला आले होते पण कदरच नाहीये तुला. चल ग, आता तर कधीच तोंड पण नाही बघणार याचं. मी काय हलगी वाजून आमंत्रण द्यायला आलतो काय? ये माझं तोंड बघ म्हणून. चल नाही. अरे तू निघ. तू निघ. अरे चल हाड. काय गाजवलीत ना सभा? एक काम आपल्याकडनं होत नाही आणि त्या सगळ्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडताय. अगे गप बस ना. मम्मीने केलेली किरकिर काय कमी आहे का? ती आता तू पिरपिर करायला लागलीस. नाही बसणार. त्या भाषणात साध्या 4 ओळी बोलायचे झाले नाही तुमच्याच्यानी. मी एवढं सांगितलं सकाळपासून बदाम खावा, खारका खावा, ते बी झालं नाही. मला न्या म्हणलं तर मला बी नेलं नाही. आणि या सगळ्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडताय तुम्ही. हा, माझा पायगुण चांगला नाही. आता हे कोण म्हणलं तुला? तुम्हाला चांगलंच माहितीये. तुमच्या मम्मी पुढे लय वाय करत होता ना तुम्ही. हा, आता तुम्हाला सांगते काय असतं ते. अगे ही काय करतीस? मम्मीला आगाच बोलली असेल. तू कशाला मनाव घेतीस? अजून मम्मीतच कड आहे. अजून बी मम्मीतच कड आहे का? त्यांनी मला एवढं बोललं तर त्याचं काय बी वाटत नाही तुम्हाला? मला घरगडी बनवस्तवर बी असंच बसा हातावर हात ठेवून. काय चाललंय गा? ते निशा वहिनींच्या पायगुणामुळे सकाळची सभा इसकटली ना, त्याचाच राग काढत असेल पृथ्वीदादा निशा वहिनींवर. तेच म्हणाव चांगली. एक तर सभेचं टेन्शन आणि घरात आल्यापासून किरकिर किरकिर लावल्या नुसती. काकी, अहो तुम्ही जाऊन आला की पृथ्वीदादासनी, नाहीतर जीवच घेतला वहिनींचा. वाईच मार म्हणाव चांगली तिला. त्याशिवाय सुधारणार नाही ती. लई कडे पायाचे. माझा पायगुण चांगला नाही. काकी, ह्यो तर पृथ्वीदादांच्या वरडण्याचा आवाज आहे ना. लई मांडवलं. अरे बाळा, ते सोनं दार उघड रे. निशाला मारू नको. अरे डोक्यात रात घालून घेऊ नको रे बाळा. दार उघड पृथ्वी. पृथ्वी दार उघड. मम्मी वाच. लय मारलं. मम्मी वाचव मला. लय मारलं मम्मी. लय मारलं मम्मी. ह्यो सगळा तमाशा राजवीर मुळे झालाय. मी त्याला सोडायची नाही. झालं का समाधान? घेतली स्वतःची जिरून. तुमच्यामुळं होती तेवढी इज्जत पण गेली आमची आज. तुमची इज्जत जगदीशराव, तुमची जी काही इज्जत आहे ना ती फक्त आमच्यामुळं आहे. नाहीतर गल्ली बोळातली कुत्री बी विचारणार नाही तुम्हाला. कुत्र्याशी ओळख करायचीच नाही आम्हाला. आम्ही थेट वाघावर हल्ला करतो. आणि हा, आमचं सोडा, तुमचं तुम्ही बघा. कुठल्या कॉन्फिडन्सने गेला होता सभा उधळायला? ते कालचं पोरग भारी पडलंय तुम्हाला. त्या कालच्या पोराला बी दाखवून देऊ की हा अंकुशराव काय चीज आहे ते. तुम्ही नका लोड घेऊ.
तुम्ही तुमच्या राजकीय उंचीला पेलल, झेपल, शोभल एवढंच बोला. समजलं? आमची लायकी काय ना एक दिवस कळलंच तुम्हाला. जगदीशजी हे काय चाललंय? घाबरले ना मी. का चिडला तेवढे? तुम्हाला असं चिडलेलं बघून आम्हाला खूप त्रास होतो. आणि आमच्या बापामुळे आम्हाला त्रास होतो. त्यांच्यात नाही दम आणि आमची लायकी काढतात. रिलॅक्स, पिटकूल. एवढा त्रास नका करून घेऊ, नाहीतर मग घसा बसेल आणि सॉल्ट वॉटरचे गागल करायला लागेल. ते गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे. हा तेच तेच. ते तर अंकुशराव करत बसला असतील आता. जगदीशजी, काही जरी झालं तरी ते डॅडी आहेत तुमचे. कसले डॅडी? बाप म्हणून एक गोष्ट धडनीट केली नाही आमच्यासाठी त्यांनी. स्वतः 3 टर्म पडलेत आणि आम्हाला सांगतात राजकारणात तुमचं भविष्य नाही. अरे हट. कधी कधी असं वाटतं ना. चुप, एकदम चुप. आता मी आहे ना तुमच्या सोबत. आता चिडचिड नाही करायची. आणि आयुष्यात असं जर कधी वाटलंच तुमच्या हातून सगळं काही निसटून जाईल, पण हा हात कधीच जाणार नाही. खरंच शो ना? हो. तुम्हाला असं वाटतंय ना की तुमची इज्जत गेली म्हणून मी तुम्हाला तुमची ती इज्जत परत मिळवून देणार. आता तुम्ही सिनेमा बनवायचा म्हणजे बनवायचाच. ह्या सिनेमाचे हिरो तुम्हीच. आम्हाला आवडेल हिरो व्हायला, पण आमची उंची. शाहरुख, सलमान, आमिर यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर एवढी उंची गाठली. तुम्ही काय तुमच्या उंचीचं घेऊन बसलात? एकदा फक्त लोकांच्या समोर या. ही पब्लिक आहे ना, तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवेल. आणि हल्ली हल्ली आहे ना, नेत्यांपेक्षा अभिनेता जास्त विधान परिषदेवर दिसतात. तुमचा पण नंबर लवकरच लागेल. पुन्हा कधी तोंड नाही बघणार त्या माकडाचं मी. असंच बोलतीस आणि त्याला भेटायला जातीस. मला काय पिसाळलेलं कुत्र चावलंय वय? पुन्हा जाऊन त्याला भेटायला, त्याच्या अंगावर गाडी आलेली बघून त्याला वाचवायला गेले तर वरनं माझ्यावरच उलटला. पण त्याला वाचवायची गरज काय होती तुला? हे माणुसकी म्हणून वाचवलं. त्याच्या जागेवर दुसरं कोण असतं ना तरी बी हेच केलं असतं मी. पण आता परत कधी दिसू दे, मीच देते त्याला गाडी खाली ढकलून. ढकलाच्या आधी दुसरंच कुणीतरी उडवल त्याला. म्हणजे अगं बघ, त्याला युवा संघटनेचं अध्यक्षपद मिळालं. त्यानं सभा गाजवली आणि लगेच त्याच्या अंगावर गाडी बी घातली. पियू, मला का नाही हे राजकीय कारस्थानच वाटतंय बघ. पण असं कोण का करेल? कोण म्हणजे? त्याचे विरोधक. अगं राजकारणात कुणी पुढे जायला गेलं ना तर दुसरा कुणीतरी त्याला संपायलाच बघतो. आणि पियू, राग नको मानू, पण इथं त्या राजवीरचं फक्त एकच विरोधक आहे बघ. ते म्हणजे तुझं डॅडी. समजा तुझ्या डॅडीने तर केलं नसेल ना ग. तोंड सांभाळून बोलवायची. माझ्या डॅडींना मी चांगलं ओळखते. आजपर्यंत ते विरोधकांना बोललं असतील, दम दिला असेल, सभा भी उधळल्या असतील, पण कुणाच्या जीवावर बेतल सख्खा निरडं राजकारण करणार नाही. अगं पियू, मी फक्त शंका मांडली, आरोप नाही केला. तेवढं पण नाही बोलायचं. माझ्या डॅडींबद्दल एक पण चुकीचा शब्द ऐकून नाही घेणार.
चुकलं माझं. राग नको मानू पियू. सॉरी, चुकलं माझं पियू. माझ्या डॅडीने काही केलेलं नाही, पण वैशू बोलली तसं जर वीरूवर हल्ला झालाच असेल तर कोणी केलाय हे कळलंच पाहिजे. नाही तर माझ्या डॅडींनीच केलाय असं वाटेल सगळ्यांना. बर, ठीक आहे. अरे देवा देवा देवा, हे काय होऊन बसलं रे देवा. तरी आम्ही सांगत होतो, आमचं कुणी ऐकत नाही. काय झालं कांचन? चला चला लवकर गाडी काढा, आपल्याला जायला लागतंय. अगं पण मम्मी झालंय काय? माझ्या वीरूवर हल्ला झाला. कंचन, काय बोलतीस तू? बघितलंस, म्हणून मी त्याला राजकारणात येऊ नको म्हटलं होतं. नुसतं राजकारणात पाऊल टाकलं आणि काय झालंय? दादासाहेबांचे विरोधक काही कमी आहेत का? त्याच्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर वहिनी, हो वहिनी, उठा वहिनी. अरे कोणतरी पाणी आणा पण दिसे. वहिनी उठा. वहिनी, आमचं तर नुसतं बोलल्यावर तोंड दिसतंय, काळजी कुणाला दिसत नाही. लवाळे, अरे तू तरी समजावून सांगायचं होतंस ना. दादासाहेबांचा निष्ठावान होतास ना तू. त्यांना नाही वाचवलंस, त्याच्या लेखाला तरी वाचवायचं होतंस. तू काय वीरूभाई आलं? त्यासनी तर कुठंच काय लागलेलं दिसना. अरे वीरू, माझ्या बाळा, तू बरं कसं आहेस रे? तुला तर काही लागलं नाही ना? अहो नाही, काय नाही झालं मला. अरे हे काय तुला लागलंय? हल्ला केलाय कुणीतरी तुझ्यावर? अहो नाही काकी, ती एक गाडी स्पीडनं आली म्हणून त्या एका पोरीने मला धक्का दिला. ते पडलं ते वाईच खरचटले. माझ्या बाळा, ही म्हणजे साप साप म्हणून भुई धोपटल्यासारखं झालं. अहो वीरू भैया, तुमच्यावर हल्ला झाला हे ऐकून मोठी बेशुद्ध पडल्या. आई, आई, हे आई, आई, हे आई उठ नाही. आई उठ ना. ते आई. वीरू, वीरू. हाय आई, आई मी. हे बघ समोरच आहे. पुन्हा तुला काय लागलं नाही ना रे? तुला काय लागलं नाही ना? आणि मला काही लागलेलं नाहीये, उगाच काळजी करू नकोस. अरे काळजी तर वाटणारच रे लेका. एकुलता एक आहेस तू. राजकारण गेलं चुलीत. तुला जर काय झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? नको नको नको, तू आता राजकारणात अजिबात काम करायचं नाहीस बघ. अरे तू नुसता युवा अध्यक्ष झालास तर अंगावर गाडी घातली. उद्या आमदार झालास तर खून पाडायला बी कमी करणार नाही ती लोक. विरोधकांचं काही सांगता येत नाही रे. वीरू, अरे तुझ्या बापाला कुणीतरी भर रस्त्यात गोळ्या घातल्यात रे. तुझं काय सोडून देऊ नकोस. तुझं काय सोडून देऊ नकोस. तुझं काय सोडून देऊ नकोस.
नाहीतर काय, दादासाहेबांचा खून झाल्यापासून लई काळजी वाटते रे आम्हाला तुझी. उद्या तुला बी अशाच गोळ्या घातल्या तर